तसं स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामधून ऊर्जा निर्माण होते आणि ह्या ऊर्जेमधून सृजन तयार होतं. आता इथं सृजन म्हणजे गर्भनिर्मिती एवढं नाहीये, तर आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी त्यांना करायच्या आहेत, सृजन म्हणजे नवनिर्मिती आहे. मग ती प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल, ती सगळी निर्मिती उत्तम होते. का बरं? कारण स्त्री ही भावनिक आहे आणि पुरुष हा तार्किक आहे. त्यामुळे दोघांची विचार करण्याची पद्धती भिन्न आहे आणि ॲक्शन सुद्धा भिन्न आहे. तर म्हणून हे जर का समजून घेतलं तर एक उत्तम कार्य दोघांचं यातून होऊ शकतं. आता ओशोंनी संभोगातून समाधी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते यामध्ये काय इलॅबोरेट करतात, तर आता हिंदू धर्माचा जर का विचार केला तर त्यानुसार संभोग ही अतिशय खालच्या पातळीची कृती आहे आणि समाधीला फार उच्च असं स्थान दिलेलं आहे. आणि तरीही हा माणूस हे का युनाईट करतो, तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण संसारी माणसांना जर का समाधी मिळवायची असेल तर यम नियम आसन प्राणायाम असं अष्टांग योग करून शेवटी समाधी आहे. आपल्याला ते शक्य नाहीये. मग त्याचा अनुभव यावा, संसारी माणसाला समाधीचा अनुभव यावा म्हणून ही संभोग क्रिया आहे. कारण त्यामध्ये सुद्धा मूलाधार चक्राच्या ठिकाणी जे काही स्टिम्युलेशन मिळतं त्यातून अगदी काही क्षणांसाठी समाधीचा अनुभव येतो आणि म्हणून कामजीवन हे त्यासाठी म्हणून इंट्रोड्यूस केले. हे जर आपण नीट जर समजून घेतलं तर त्याचं आपलं जीवन हे आपण निश्चित आनंददायी करू शकतो.